रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी गणेश वरे. तर आज 8 तारीख, पालखीचा पुरा दुसरा दिवस. तर आपण इथं रात्री मुक्कामी होतो. बघा, माऊलीसुद्धा रेडी झाल्यात आणि आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही पुढच्या प्रवासाला चाललो आहे. तर मला बघू शकता बघा. चला, आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता तुम्हाला दिवसभर सगळे अपडेट दाखवतो काय असं की कालचा व्हिडिओ टाकलेला आहे. लाईक, फॉलो, शेअर करा आणि फॉलो करून तुम्हाला सगळा आनंद घेता येईल. चला, जय हरी माऊली. माऊली बघा, पाऊस किती झाला आहे बघा. सगळं पाणी पाणी झालं आहे सगळीकडं. पाण्यातून चालत होतो. पाऊस जरा शांत झाला होता सकाळ सकाळ. आमचं पुढं चालत होतो पालखीच्या 1-2 किलोमीटर. बघा, माऊली सगळे चाललेत. पाऊस जरा शांत झाला आहे, पण इथं झिम चालूच आहे पाऊस. चला, तळं भरल्याकडे कसं झालं साईडने रोडच्या कडेने. तर अशा तऱ्हेने चाललो होतो पुढं. तर चला म्हणलं, पुढं डोंगर लागला. मग आता पुढं कॅम्प लागणार होतं. मग त्याच्या अलीकडेच अन्नदान चालू होतं. मग आम्ही तिघांनी घेतलं आणि केलं सुरू. मग भूक बी लागली होती. म्हणलं चला अन्नदान घेतलं. आणि अन्नदान घेतल्यानंतर तिथंच बसलो होतो. म्हणलं आता काय विषय बघावं होतं. म्हणलं 2 मंदिर आहेत, शनी आणि गणपतीचं पलीकडे, शनीच्या अलीकडे मंदिर आहे आणि इथं अन्नदान चालू होतं. तर इथं पालखीचा दुपारचा विसावा असतो 1ला. इथे पालखी ती 10ला निघणार होती म्हणून आम्ही लवकर पुढं आलो. तर उशीर झाला. चला म्हणलं, आता इथं बसलो होतो तर चला म्हणलं आता. आणि आमचा मेन मोरक्या आला. 2 दिवस झाले आमची गाठ नुसती फोनवरच बोलते. आज गाठ पडली एकदाची आणि आम्ही आता सगळंच निघालो. म्हणजे चला, मेन माणसाशिवाय मजा नाही. म्हणजे चला, आम्ही चालत आता मुंबई हायवेला पोचलो. म्हणजे मेन प्रवेश जर असतं ना, मुंबई साईडने येणाऱ्या देहूला जाणार, त्या प्रवेशवर पाऊस कंटिन्यू चालू होता. आणि इथं आलो तेव्हा इतका पाऊस होता. आवाजाचा विषय असा राहिला की असं सगळे भजन कीर्तन आवाज, आणि त्यामुळे आवाज क्लिअर येणार नाही म्हणून मी आपलं वॉइस SMS टाकतो तुम्हाला. आणि पाऊस भयंकर होता, भयंकर. ह्या ठिकाणी इतका पाऊस झाला की अक्षरशः मोबाईलवर भिजला होता. मोबाईलवर पांढरा झाला होता. मग त्यानंतर मग मोबाईल मी प्लॅस्टिक पिशवीत ठेवून दिला. मिलिटरी कॅम्पात आल्यावर पाऊस येत होता म्हणून त्या मिलिटरीवाल्यांनी एकदम छान अशी सेवा केली. काही 10-10 मिनटातच ते टेंट बनवायचे मस्त की लगेच लोकांना बसायला सुविधा करत होते. बघू शकता तुम्ही लोक कसे बसलेत. ते सगळं फुल झालेले आहेत. तरी बाहेर लोक, आता पाऊस जरा शांत झाला आहे ना, त्यामुळं. चला आता पुढं आलो एकदा ब्रिज खाली एकदा, पण पाऊस इतका होता की काही नाही. बघा पुढं बघू शकता तुम्ही तसा पाऊस चालू आहे. आणि आपला तिथं फ्लॅग असतो, एक झेंडा असतो आपल्या देशाचा. तर ह्यावेळेस नव्हता, मी बघितलंच नाही. पण मध्ये आधी मुंबईला तो असतो कधी कधी. तो इतका उंच आहे की खूप उंच आहे. त्यानंतर मग परत म्हणलं काय, महाराज आपले छत्रपती महाराजांचं आणि संत तुकाराम महाराजांचा संवाद असा दाखवलेला असतो. रामकृष्ण हरी. बघा, आपण ह्या मंदिरात आलतो. तर इथं आपण दुपारपर्यंत आराम केला. दुपारी आलो इथं आराम केला. आणि इकडे आपण जेवण करायला गेलतो. इकडे जेवण आहे, इकडं मंदिर आहे असं अशा ठिकाणी. बघा, तुम्हाला दाखवतो मूर्ती वगैरे कशा आहेत काय. तर हे ठिकाण आहे. तर माऊलींचं आता माऊलींचं उरकलं आहे. दुसरे माऊली शूट करतात. एक माऊलींचं आवरात चाललं आहे. चला, आता आम्ही निघालो. 5 वाजल्यात. आकोर्टीमध्ये पोचलो आहे. आता पालखी येते, या पालखी जवळच आलेली. चला, रामकृष्ण हरी. बघत जा व्हिडिओ. मित्रांनो, इथं आलतो आम्ही दुपारी. पाऊस येत होता लय, तर इथंच बसलो होतो. तर पाऊस शांत झाला आहे. आता 5 वाजत आलेत. तर नगारा आता पुढं गेला आहे. बघा आता तुम्ही इथं आम्ही आकोर्टीच्या पुलावर आहे आता. बघा किती पब्लिक आले बघा. इथं स्थानिक पब्लिक दर्शनासाठी आलेले आहे इथं. चला, मित्रांनो, नगारा जवळ आलेला आहे.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आजचा मुक्काम आमचा आकुर्डीमध्ये आम्ही एक स्टार मॉलमध्ये आलोय बघा. हे बघा स्टार मॉल. बघा ही स्टार मॉल म्हणून आहे. त्या मॉलच्या पार्किंगमध्ये सगळं सुविधा झाली आहे. जेवण वगैरे झाले सगळं. चला गुड नाईट. रामकृष्ण हरी.